लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बदलापूर कलकत्ता येथील घटनांचे पडसाद सुरू असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील धोंडगेवाडी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। श्रावण महिन्यातील सोमवारी शंकर महादेवाच्या पिंडीवर पाणी घालून अभिषेक करताना मातंग समाजातील एका मुलीला मंदिरातून हाकलून लावले। या घटनेची माहिती मिळताच मातंग समाजाचे नेते संदीप तात्या ठुंबरे, वीरू भैया फाळके, विक्रम भिंगारदेवे, मास्टर सयाजी सकट, नाथा खिलारे आणि पीडित मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले। माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागितला होता। पोलिसांच्या विनंतीला मान देऊन वेळ दिला होता। आज संबंधित दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी विटा तहसील कार्यालयावर समस्त मातंग समाजाचे वतीने आणि फकीरा पॅन्थर सेनेच्या माध्यमातून 24 ऑगस्ट रोजी 11 वाजता विटा तहसील कार्यालयासमोर अभिषेक आंदोलन करण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या सर्व पक्ष संघटना यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फकीरा पॅन्थर सेनेचे वीरू भैया फाळके, मास्टर सयाजी सकट यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।